नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि मित्रांनो, ज्यांचं बी किंवा बी झालेलं आहे, अशा सर्व उमेदवारांना नोकरीची एक सुवर्ण संधी आहे आणि फ्रेशर्स उमेदवार सुद्धा या पदाला अप्लाय करू शकतात. अनुभवाची कोणतीही गरज नाहीये, असंही या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. आणि नोकरीचं ठिकाण जे आहे ते पुणे आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहतोय. मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल, तर चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पोस्ट बघा, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, क्वालिफिकेशन बी टेक इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स किंवा एएनटीसी रिकॉग्नाइज्ड यूजीसी अप्रूव्ड युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन मधून पाहिजे. याशिवाय मेकॅनिकल इंजिनियर याच्यासाठी बी टेक तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि वयाची मर्यादा जी आहे ती 30 वर्ष कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. SC ST कॅन्डिडेट करता 5 वर्ष, त्याशिवाय ओबीसी कॅन्डिडेट करता ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे त्यांच्याकरता 3 वर्ष. त्याचप्रमाणे इतर जे काही एज रिलॅक्सेशन संदर्भामध्ये गव्हर्नमेंट नॉर्म्स आहेत त्यानुसार आपल्याला एज रिलॅक्सेशन या 30 वर्षाच्या अतिरिक्त नक्की मिळतील. याच्यामध्ये बघा, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर या पदाकरता 3 जागा आहेत. मेकॅनिकल इंजिनियर या पदाकरता 2 जागा आहेत. सॅलरी जी आहे ती पहिल्या वर्षी तुम्हाला 23,500 रुपये मिळेल, दुसऱ्या वर्षी तुम्हाला 25,500 मिळेल आणि तिसऱ्या वर्षी 27,000 रुपये 500 मिळेल. मेथड ऑफ सिलेक्शन जे असणार आहे ते रिटर्न टेस्ट कंडक्ट केली जाईल आणि रिटर्न टेस्टचं लोकेशन हे पिंपरी चिंचवड पुणे असेल आणि त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू असेल. याच्यामध्ये अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असेल. अर्ज करण्याचा पत्ता हा मॅनेजर HR BL ऑप्ट्रॉनिक डिव्हाइसेस लिमिटेड EL30J ब्लॉक भोसरी इंडस्ट्रियल एरिया पुणे 411026 हा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20/12/2025 आहे. आणि या संदर्भातली ऑफिशियल वेबसाईट ही www.belop-india.in किंवा www.bel-india.in या अधिकृत संकेतस्थळावरती ही मूळ जाहिरात उपलब्ध आहे. तिथून आपण ती डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ही जाहिरात मिळवू शकता. तर मित्रांनो, या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन जाहिरातीसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.